मलाही संजय राऊतांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. झाडालाच लोक दगड मारत असतात, वांझोट्या झाडावर कोण दगड मारत नसतं. आणि त्याच्यामुळे बँकेची प्रगती आपण पाहताय, टप्प्याटप्प्यानं आज त्या ठिकाणी आपण करतोय. आणि अशा वेळेला हितचिंतक जसे असतात तसे हितशत्रू प्रत्येक ठिकाणी असतात. इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे. आता मला माहीत नाही त्यांना कुठला माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? जे काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये आहे? एक आपले वर्ष आहे ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला, अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही. एका कार्यक्रमात नितेश राणे बोलले आहेत की हिरव्या सापांची वळवळ बंद झाली नाही तर एकेकाला नाही, मला वाटतं त्यामागची त्यांची भावना आहे. ज्या प्रवृत्ती या राष्ट्राच्या देशाच्या विरोधात असतात त्या प्रवृत्तींच्या विरोधात त्यांना म्हणायचं आहे. कुठल्या व्यक्तिगत समाजावर किंवा जातीवर त्यांचं म्हणणं नाही आहे. सर, पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे. 2 दिवसांपूर्वी गडकरींनी म्हणवलं होतं की 2 दिवसानंतर आनंदाची बातमी येईल, मात्र सरकार दरबारी काही पालकमंत्री पदाचा तिढा सुटताना दिसत नाही. मला वाटतं पालकमंत्री हा काही जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे, हे सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे जनतेच्या सेवेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, त्यासाठी मॅन्डेट दिलं आहे. आम्हाला सरकार दिल्यावर आम्हाला काय मिळणार यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार याची चिंता आणि ध्यास देऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. मला वाटतं योग्य तो निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे मिळून घेतील. मला वाटतं कार्यकर्त्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी आपण जाहीर वक्तव्य करून लोकांच्या मनातनं आणि माहितीविषयी लोकांच्या मनात काही वाईट वाटेल अशा प्रकारचं वागू नये असं माझं नम्र आवाहन. सर, संजय राऊत म्हणतात कोकाटे आणि दरेकरांच्या संवादाला मी उत्तर द्यायला उभा नाही. भाजपमध्ये गेलेले भ्रष्टाचारी आमदार होतात आणि मला माहिती आहे चोर उचंगे हे भाजपला जाऊन आमदार होतात. मलाही संजय राऊतांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. झाडालाच लोक दगड मारत असतात, वांझोट्या झाडावर कोण दगड मारत नसतं. आणि त्याच्यामुळे बँकेची प्रगती आपण पाहताय, टप्प्याटप्प्यानं आज त्या ठिकाणी आपण करतोय. आणि अशा वेळेला हितचिंतक जसे असतात तसे हितशत्रू प्रत्येक ठिकाणी असतात. कोचवरती निलंबन करण्यात आलं आणि दोघांनाही कोणत्याही सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघाचे अध्यक्ष रामदास धडक यांनी माहिती दिली. मी काय कुस्तीगिरी नाही आणि कुस्तीगीर परिषदेचा पदाधिकारी नाही किंवा साधा सदस्य नाही. आणि त्यामुळे त्या क्षेत्रातली नियमावली ही परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी बघत असतो. आणि मला वाटतं जे काही नियम त्यांच्या परिषदेचे असतील त्यानुसार ती कारवाई झाली असेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये शिस्तीला महत्त्व आहे, नियमांना महत्त्व आहे आणि लोकशाहीमध्ये नियमानुसार प्रत्येक इन्स्टिट्यूशन चालते, तसं त्यांनी केलं असतं.